हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही चाललोय फिरायला. चला तुम्हाला पण घेऊन जाऊया. हॅलो एव्हरीवन, आज आम्ही जात आहोत खोपोलीचा तुम्हाला पण बघायला मिळेल आज. आता आलोय आपण पळसपा फाट्याला. पळसपा फाट्याला खूप ट्रॅफिक असतं दरवेळी, आणि इथलं जे काय पेट्रोल पंपाजवळचं जे सांडपाणी आहे त्याचं काय विल्हेवाट अजूनपर्यंत लागलेली नाहीये. किती वर्ष झाली अशीच पडून आहे. आणि इथे आता डीमार्ट पण झालाय ना, त्यामुळे जास्त वाहनांची गर्दी आहे. तसंच आणखीन रोडचं पण काम खूप आहे बाकी, त्यामुळे खूप इथे काम चालूच आहे. जेएनपीटीला कनेक्ट करणारा ब्रिज झालेला आहे. अरे चाल की, अशी लोक मध्ये आडवी येत राहतात. पब्लिक आहे मान्य आहे, पण त्यांनी पण जरा गाड्यांच्या हिशोबाने आपला समतोल राखला पाहिजे. वाहनांना अडचण होणार नाही असं त्यांनी पण चाललं पाहिजे. आता इथे बघितलं तर खूप ट्रॅफिक होतं. म्हणजे रसायनीला जाणारे, गोडाऊनला जाणारे डंपर आहेत, तसेच मोठी मोठी व्हेकल आहे, आणि तसेच या छोट्या वाहनं. बापरे बापरे बाप. आणि इथे जे काय रस्त्याची जी काय अवस्था झालेली असेल तुम्ही बघतच असाल. बघा ट्रॅफिक, मोठ्या वाहनांमुळे छोट्या गाड्यांना सुद्धा जाता येत नाहीये. ट्रॅफिक असणार. रस्त्याची तुम्ही अवस्था बघतच असाल. लहान गाड्यांना सुद्धा जाण्याची काय शाश्वती नाही इथून. इथे जर ॲम्ब्युलन्स वगैरे अडकली तर पर्यायी मार्ग दुसरा काहीच नाही त्यांना. जसं मुंबई गोवा हायवे अजून तसं काम पेंडिंग आहे, तसंच हे काम पेंडिंग आहे. अजून कधी होणार सरकार जाणे. दोन्ही बाजूनी मोठ्या गाड्या टाकल्यात. मोठ्या वाहनांना लेफ्ट राईट काहीच कळत नसल्यासारखं, म्हणजे त्यांनी कुठेही फोर व्हीलर घातली त्यांनी. कुठूनही कसंही जात आहेत. आता हे सुद्धा आम्ही पर्यायी मार्ग म्हणजे पेट्रोल पंपावरून जात आहोत. पर्यायी मार्ग बघा ना, तुम्हीच सांगा ना, इथं जायचं कुठं? छोट्या वाहनाने जायचं कुठे? सगळीकडे मोठी वाहनं घातलेली आहेत चारी बाजूने. एक लाईन, एक शिस्त काहीच नाही. मान्य सगळ्यांनाच घाई आहे, पण त्या अनुषंगाने कुठल्या तरी वाहनांना जाण्याला बाजूने जागा तरी पाहिजे. आणि हा सगळा चिखल त्याच्यातच. पाऊस तर नाही पण चिखल भरपूर आहे. नाश्ता करून आम्ही परत निघालेलो आहोत जाण्यासाठी. आता जो येतोय तो टोल नाका चाखण्यायोग्य झालेलीच आहे, कारण का त्याच्याकडे तुम्हाला ते ठिकाण दाखवणार होतो, पण तिथली टेस्ट बघितल्यानंतर म्हटलं नको. पहिल्यांदा खूप छान मिळायचं, म्हणजे आम्ही एकदा दोनदा तिथे गेलोय ना, बरोबर छान वडापाव मिळायचा. पण आता म्हणजे तिथे केजीएफचा यश वगैरे सुद्धा येऊन खाऊन गेलेले वडापाव. पहिला तिथे पोस्टर होतं मोठं लावलेलं, आता नाही काढलंय वाटतं. एवढी प्रसिद्धी मिळाली होती की ते तो यश म्हणजे साऊथचा ऍक्टर यश म्हणून आहे तो केजीएफचा, त्याने येऊन तिथे खाऊन त्याला चांगला हे पण दिली होती, रक्कम पण दिली होती त्याला. पण तो गर्व त्याच्या मनात काय आला का असेल काय माहिती नाही दुकानदाराला, पण त्याची आता चवच बदलली आहे प्रसिद्धी झाल्यापासून. ते म्हणतात ना, हळूहळू जरा प्रसिद्धी मिळाली की टेस्ट हे कमी होतं, तसं झालं. नाही तर मी तुम्हाला ते शॉप दाखवणार होतो, पण टेस्ट नसल्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवलं नाही. हा जुना आहे ना मुंबई गोवा हायवे. हो, पुणा मुंबई पुणा. ते अनेक बघितलं तर फॅक्टरीज तुम्हाला दिसतील आजूबाजूला.
सगळ्या फॅक्टरी इकडे फॅक्टरी आहे, इकडे फॅक्टरी आहे. दोन्ही साईडला तुम्ही बघितलात तर फॅक्टरीच आहे. काही मध्ये गावं पण आहेत असं नाही. आता हे गाव येतं ते पोंजे आणि खानावळे. लेफ्ट साईडला पोंजे आहे, इकडे उजव्या हाताला खानावळे म्हणून गाव आहे. आणि ही बारवाई नदी म्हणून म्हटली जाते याला. गावाचं नाव काय? खानावळे. खानावळे. खानावळीची दुकाने जास्त असतील का माहिती नाही. आणि तो जो प्रोजेक्ट दिसतोय तुम्हाला तो हिरानंदानी प्रोजेक्ट आहे. तुम्हाला पण अशी ना म्हणजे गावांची नावं माहिती असतील ना काहीतरी वेगळी वेगळी तर आम्हाला नक्की कमेंट करा. हे बघा तो जो प्रोजेक्ट चालू आहे तो हिरानंदानी दिसतोय कुठे राहणार तू आमचा. थोड्या अंतरावर गेल्यावर तुम्हाला कळेलच. आता हे दिसतंय गाव तुम्हाला बारवई. त्या गावाचं नाव काय? बारवई. तो हिरानंदानी प्रोजेक्ट आता तुम्हाला जवळून दिसेलच. या भागात गोदरेजचा पण प्रोजेक्ट आहे, पण तो मागे राहिला. शेडूकच्या जरा पुढे 1 किलोमीटरवर आहे तो गोदरेजचा. आणि हा त्याच्या पुढेच हिरानंदानीचा प्रोजेक्ट आहे. उत्तम प्रकारचा प्रोजेक्ट आहे. असं नाही की लांब आहे म्हणून त्यांनी काहीतरी मटेरियल वापरलं असेल असं नाही. उत्तम प्रकारे आम्ही तिथे गेलेलो आहे. हा ऍडव्हर्टाईज करायला पैसे दिले की? ऍडव्हर्टाईज नाही, पण आता एक काम बघितलंय तिथे आम्ही जाऊन आलोय. इकडे मस्तपैकी हिरवळ आहे. उत्तम प्रकारे अशी हिरवळ आहे. गावातील लोक आणि शाळेत मुलं निघालेली आहेत. दिवस आठवत आहेत. असेच आम्हाला मित्र गोळा करत करत शाळेत जायची आमची धडपड असायची. सुंदर असं वातावरण, गरम पण नाहीये इतकं. हा बघा हा हिरानंदानी प्रोजेक्ट तुम्हाला जवळून दिसतोय. आणि हे टाटाचं जलशुद्धीकरण केंद्र. या गावाचं नाव आहे भोकरपाडा. अशा प्रकारे भर उन्हातून आम्ही बाईक वरून चाललेलो आहोत. रस्ता संपत नाहीये, अजून किती लांब आहे? अजून तरी पाऊण तास लागेल वाटतं. आपण आपली BMW काढायला पाहिजे होती ना. काढू काढू काढू. ते बघितलात तुम्हाला पुढे दिसेल JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट. त्यांनी 55 मंदिर बनवलेलं आहे. तुम्हाला तो बोर्ड दिसेल तर बघा. आणि या गावातून कोण असेल हे नक्की कमेंट करावे. गावाचं नाव आहे वरोसे. हो पुढे गेलात तर नढाळ गाव आहे. नढाळ इथे 55 मंदिर आहेत. नडाळ गाव आहे. क्षेत्र 55 मंदिर आहेत. JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट. नढाळ चौक. हा त्या गावातच नाही 55 मंदिर आहे.
बघा, इथून लेफ्ट मारलात तर तुम्हाला नढगाव येतं. असं आम्ही टेरिंगचं काम केलं आणि त्याच्यातून बाहेर पडलो. पण आता तुम्ही करू नका. हा, कृपया वाहनं सावकाश चालवा तुम्ही. आम्हाला ते जाणं योग्य होतं, मग थोडंसंच अंतर होतं म्हणून आम्ही इथे निघालो. आणि माझा स्पीड जास्त नसतो, माझा 40-50 याच लेवलने मी गाडी चालवत असतो. खोपोलीतून 17 किलोमीटर. आपण चौकच आहे, पण तो चौक फाटा लागतो म्हणतात त्याला. गावाचं नावच चौक आहे ना. हा, गावाचं नाव चौक आहे. हाय. म्हणजे लेफ्ट मारला तर कर्जतला जाता येतं आणि सरळ आपण निघालोय खोपोली मार्गे. इकडून जर गेला तर पळसदरीला जाता येतो. पळसदरीला स्वामींचा मठ आहे आणि इकडून कर्जत 7 किलोमीटर आहे. त्याला कर्जत फाटा म्हणतो आम्ही. इथे दत्तवाडेवाले, उत्तम प्रकारचे दत्तवाडेवाले आहेत. त्यांच्याकडे उत्तम प्रकारचं वडे सगळंच मिळतं. उत्तम प्रकारचा हा बघितला तर कर्जत फाटा म्हणतात त्याला. आणि जर पुढे गेलात, आता इथून जर पुढे बघितलात तर तुम्हाला मॉन्टेरियस विलाज म्हणजे ते गाव असं लागेल. मॉन्टेरिया विला म्हणजे तिथे जर तुम्ही बघितलात तर ते ऍक्टर लोकांचे पण विलाज आहे तिथे भाड्याने देण्यासाठी. ते म्हणजे जर तुम्ही आता सध्याच्या जर तोंडावर नाव घेण्यासारखं आहे ते म्हणजे प्राजक्ता माळी यांचा इथे मॉन्टेरियस विलाज मध्ये फार्म हाऊस आहे. कधीतरी तुम्हाला नेक्स्ट ट्रिपला आम्ही नक्की आसपासमध्ये जाऊ. पण तुम्ही लेफ्ट साईडला जर बघत राहिला तर मॉन्टेरियस विलाज म्हणून आता येईल बघा थोड्याच अंतरावर. ते समोर बघितला तर असे धबधबे अनेक वाहत आहेत वरून. सुंदर प्रकारचं असं दृश्य आहे. त्या व्हेकलला कळत नाही त्यांना हॉर्न काय वाटतं ते कळत नाही. एकदा हॉर्न चालू केला की चालू. बघा, गावाचं नाव भिलवले. वा, सुंदर प्रकारचं दृश्य असं निसर्गरम्य दृश्य बघा. इथे बघा लोक येत आहेत. जर तुम्ही लेफ्ट साईडला बघितलात तर मॉन्टेरियस रिसॉर्ट आहे बघा. हा त्या मेजवानी हॉटेलचं लोकेशन आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तुम्हाला तर बघा, मॉन्टेरियस रिसॉर्ट लेफ्ट साईडला आहे. आणि तरच पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेल. जर बघितलात तुमच्याकडे खास थांबलोय आम्ही मॉन्टेरियस विलाज. इथे तुम्ही आपल्या फॅमिलीला घेऊन, मित्रांना घेऊन नक्की येऊ शकता. इथे तुम्हाला रो हाऊस टाईप असे सगळे विलाज मिळतील. आता आम्ही खोपोलीमध्ये एंट्री केलेली आहे. एंट्री केल्यापासून किती लांब आहे तेवढं? एंट्री केल्यापासून हार्डली 5 किलोमीटर किंवा 2-3 किलोमीटर. मी पण खूप वर्षानंतर जातो. आता आपण पोहोचलोय खोपोलीत महाराजांच्या मठाजवळ. गगनगिरी महाराज यांचा मठ. हा बघा, निसर्गाच्या सानिध्यात अप्रतिम असा मठ आहे. मठ म्हणा किंवा आश्रम म्हणा असं आहे महाराजांचं. आता आम्ही पोचलेलो आहोत खोपोलीत. हा आहे गगनगिरी महाराजांचा मठ. पाहू शकता तुम्ही. आतमध्ये बहुतेक फोटोशूटला अलाउड नसेल. मी तुम्हाला दाखवेन जर असेल तर. मगाशी तुम्ही बघितलातच आम्ही इथे महाराजांच्या मठात आलोय. महाराजांच्या मठात येताना व्हिडिओला परवानगी नाहीये आतमध्ये.
हा बघितलं असाल तिचंच चॅनल आहे आणि मी फक्त कोऑपरेटिव्ह म्हणून त्याचं काम करतोय. हे बघा, हे महाराजाच्या अवतीभोवतीने जे दिसतंय तुम्हाला नदी अशी वाहते आणि महाराजांच्या आतमध्ये पूर्ण आश्रम आहे मध्ये या सगळ्यात सामावलेला. तुम्ही बघू शकता किती उंच मजल्याचा असा हा मठ आहे आणि त्यात निसर्गाचा. आणि वरती बघा, जर तुम्हाला बघितला झूम करून, खूप असं मस्तपैकी हा मठ आहे. अवतीभोवती सर्व निसर्ग आणि निसर्गात तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? पाण्याचा आवाज मस्त येतो. हो, आतमध्ये जाऊन रेकॉर्डिंग करायला देत नाही ना, म्हणून आम्ही बाहेरून रेकॉर्ड करतो. आता आम्ही चाललेलो आहोत परत परतीच्या प्रवासाला. आम्हाला तुम्हाला आतमध्ये दाखवायचं होतं पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये. सो चलो ओपन होईल. तो आता आम्ही परत आलोय पनवेलला. आणि आपण कुठे थांबलोय आधी? पंचमुखीला. आणि इथून आता आम्ही जाणार आहोत घरी. तर आम्ही खोपोलीवरून आता परत आलेलो आहे आणि जातोय घरी. चला बाय बाय, भेटूया नंतरच्या व्लॉग मध्ये.